नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने तुकडीबंदी कायद्याच्या संदर्भात इतर कोर्टांना हस्तक्षेप करता येणार नाही, त्या कायद्याखाली ज्या अधिकारी किंवा न्यायव्यवस्थेची रचना केली असेल त्या कायद्याप्रमाणेच त्याच अधिकाऱ्यांना किंवा प्राधिकाऱ्यांना त्याचे निर्णय करता येतील असा निर्वाळा दिलेला आहे. हे दोन निर्णय आहेत आपल्या समोर. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध झालेला आहे. डाव्या बाजूला आपण पहा, हे सिव्हिल अपील आहे 930/2023 आणि उजव्या बाजूला पहा दिवाणी अपील 930/2023. सुप्रीम कोर्टाचे निर्णय आतापर्यंत इंग्रजी भाषेतच येत होते आणि ते सर्वसामान्यांना वाचायला जरा कठीण जात होते. म्हणून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने सर्व निर्णय निरनिराळ्या प्रादेशिक भाषेमध्ये आणण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि हा निर्णय शोधत असताना मला हे दोन्ही निर्णय एकत्र मिळाले आणि हे दोन्ही निर्णय या चॅनलच्या वाचकांसाठी, या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी मी सर्वांना डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड लिंकमध्ये आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंटच्या सहाय्यानं उपलब्ध करून देत आहे. हा बुलढाणा जिल्ह्यातील एक निर्णय आहे. बुलढाणा जिल्ह्यात एका शेतकऱ्याने त्याची जमीन कर्ज घेण्यासाठी म्हणून मुदत खरेदीने किंवा खरेदीने देण्याचा निर्णय घेतला, तसा दस्त केला. प्रत्यक्षात हस्तांतर झालं नाही, खरेदी झालीच नाही. नंतर त्यात वाद निर्माण झाले. वाद दिवाणी न्यायालयात गेला. तालुक्याचा दिवाणी न्यायालय जे आहे त्या ठिकाणी गेला. त्यांनी काही मुद्दे काढले. त्या मुद्द्याच्या आधारावरती निर्णय दिला गेला. त्यानंतर ती केस जिल्हा न्यायालयात गेली. जिल्हा न्यायालयात देखील त्या ठिकाणी मात्र प्रतिवादींनी जे वादीच्या दाव्याला म्हणणं दिलं, ज्याला आपण रिटर्न स्टेटमेंट म्हणतो, रिटर्न स्टेटमेंटमध्ये कुठेतरी ओझरता उल्लेख केला की या व्यवहारामध्ये महाराष्ट्राच्या त्यावेळच्या मुंबईच्या तुकडेबंदीचा भंग झालेला आहे. ही केस आहे 1979ची. 1979ला सुरू झाली, 2023ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला. अशी ही लंबी चौडी केस आपल्या समोर आहे. जिल्हा न्यायालयाने तो जो रिटर्न से मध्ये किंवा लेखी म्हणण्यामध्ये ओझरता केलेला उल्लेख होता तो पकडला. खरं तर जो अनाहूतपणे केलेला आहे आणि ज्याचे पुरावे दिले गेले नाहीत आणि ज्याच्यात प्रत्यक्षात हस्तांतर झालं नाही, खरं तर त्याचा इश्यू बनवून त्याच्यावरती गुणात्मक किंवा मेरिटवरती निर्णय देणं अपेक्षित नसतं, तरी दिलं. त्यानंतर त्या वादीनं उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात देखील ते निर्णय लागला आणि त्यात देखील तो जो याच निर्णय होता तुकडेबंदीच्या संदर्भात जो काही उल्लेख होता त्याला ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने देखील निर्णय दिला. म्हणजे जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोन न्यायालयांनी तुकडेबंदीचा जो फक्त रिटर्न से मध्ये आलेला उल्लेख होता त्याचा आधार घेऊन जे खरेदी खत त्या दाव्यामध्ये किंवा या प्रकरणामध्ये प्रश्नांकित केलेलं आहे ते रद्द केलं. त्यानंतर ही केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टात काही दिवस ती प्रलंबित राहिली आणि मे 2023 मध्ये ती जेव्हा सुनावणीला आली, त्याचा दिवाणी अपील नंबर आहे 930/2023, सिव्हिल अपील नंबर 930/2023. त्याचा निर्णय मे 2023 मध्ये लागला. इंटरेस्टिंग केस आहे. खरं तर अधिकारिता काय असते आणि कायद्यात जेव्हा स्पष्ट उल्लेख असतो
तेव्हा नेमका त्याचा विश्लेषण कसं करायचं याबद्दल यात जे आलेले मुद्दे आहेत ते अत्यंत वाचनीय आहेत. या कायद्याची अंमलबजावणी म्हणजे तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करणारे सर्व अधिकारी, मग ते एकत्रीकरण विभागाचे असतील किंवा महसूल विभागाचे असतील, या सर्वांनी हा निर्णय वाचला पाहिजे आणि यातले जे बारकावे आहेत ते समजून घेतले पाहिजेत. या तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या जमिनीचा तुकडा पडतो तेव्हा त्यामध्ये काय काय पाहिलं जातं. प्रथम पाहिलं जातं ते क्षेत्र स्थानिक क्षेत्र आहे का, म्हणजे लोकल एरिया म्हणून तो भाग जाहीर झालेला आहे का, त्या भागात प्रमाणभूत क्षेत्र जाहीर झालेलं आहे का, ते क्षेत्र नगरपालिका महानगरपालिका नियोजन हद्दीत असल्यामुळे प्रमाणभूत क्षेत्र त्या ठिकाणी लागू आहे किंवा नाही. शिवाय जे हस्तांतरण झालं ते 15 नोव्हेंबर 1965 पूर्वीचं आहे का, कारण त्या ठिकाणी व्हॅलिडेशनचा कायदा आला होता, किंवा त्यानंतर आणखी एक कायदा 2017 मध्ये म्हणजे अमेंडमेंट आली आणि 25% भरून काही नियमित करण्याची प्रक्रिया त्यात आहे. म्हणजे हे 5 मुद्दे पाहिल्यानंतर हे 5ही मुद्दे लागू होत नाही त्याने हस्तांतर झाले असं जर का असेल तरच ते अवैध व्यवहार घोषित करता येईल. पण तो आपोआप व्यवहार घोषित होतो का? नाही. त्यासाठी ह्या सगळ्या बाबी तपासाव्या लागतात. कोण तपासतं? कोर्ट तपासतं का? नाही. तर यासाठी नेमलेल्या यंत्रणा आहेत. या कायद्यामध्ये शासन जो उल्लेख केलाय तो राज्य शासनाचा आहे. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी असा उल्लेख केलाय तो जिल्हाधिकाऱ्यांचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार खालच्या निरनिराळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत ते जिल्हाधिकारी म्हणूनच ते अधिकारी काम करतात. म्हणून ती यंत्रणा जी आहे तीच यंत्रणा काम करेल. आता असा मुद्दा जेव्हा एखाद्या दिवाणी दाव्यामध्ये उपस्थित केला जातो तेव्हा कोर्टाने त्याची दखल घ्यायची असते का? कोर्टाने दखल घ्यावी ज्या दिवाणी बाबी आहेत त्याची. पण जेव्हा राज्याचा एखादा कायदा असतो आणि त्या कायद्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे म्हणजे एक्सप्रेसली कोर्टाला बार केलेलं असतं किंवा कोर्टाची अधिकारिता नाही या ठिकाणी असं म्हटलेलं असतं, अशा ठिकाणी कोर्टाने त्यात हस्तक्षेप करायचा नसतो. मात्र जर असं प्रकरण आलं तर काय करायचं? यासाठी या कायद्यामध्ये 36 नावाचं 36A आणि 36B कलम आहे. सुप्रीम कोर्टानं याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. जिल्हा न्यायाधीश बुलढाण्याचे आणि डिव्हिजन बेंच मुंबई हायकोर्टाचं या दोघांनीही या दोन्ही कलमांकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि तुकड्यांचे एकत्रीकरण करणे अधिनियम 1947 चा कलम 36A मध्ये आणि 36B मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे. 36A मध्ये म्हटलेलं आहे कोणत्याही दिवाणी न्यायालयाला किंवा मामलेदार कोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही किंवा असे दावे दाखल करून घेता येणार नाहीत. आणि 36B मध्ये असं म्हटले जर का असे दावे दाखल झाले तर त्या दाव्यात स्टे दिला पाहिजे आणि जेवढा तुकडेबंदीच्या संदर्भापुरता मुद्दा असेल तो मुद्दा त्या तुकडेबंदी कायद्यातले जे सक्षम अधिकारी असतील त्यांच्याकडे रिफर केला पाहिजे आणि त्यांच्याकडनं जेव्हा त्यांचा निर्णय येईल त्या निर्णयानंतर तो दावा पुन्हा सुरू केला पाहिजे आणि चालवला पाहिजे. म्हणजे कायदा अत्यंत स्पष्ट आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीचं काम हे महसूल विभागामार्फत केलं जातं. महसूल विभागाचे अधिकारी शासनाने नेमलेले आहेत आणि ती अधिकारिता त्यांनाच दिलेली आहे. ती इतरांनी कोणी वापरण्याची आवश्यकता नाही असं कायद्याने म्हटलेलं आहे. आणि त्यात सिव्हिल प्रोसिजर कोड मधील निरनिराळ्या आदेशांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये देखील दिलेला आहे की जेव्हा राज्याच्या किंवा केंद्राच्या एखाद्या कायद्यामध्ये एक्सप्रेसली म्हणजे अत्यंत स्पष्टपणे असं लिहिलेलं असतं की दिवाणी न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही किंवा त्याला बार आहे अधिकारितेला, तर त्या ठिकाणी दिवाणी न्यायालयाने असे खटले केसेस चालवू नयेत. त्या सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवून त्यांचा निर्णय घ्यावा आणि मग पुढे निर्णय घेतला पाहिजे. तेव्हा अशा पद्धतीनं या निर्णयामध्ये या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं खूप चर्चा केली. जवळपास 15 पासून तर 24-25 पर्यंतचे जे पॅराग्राफ आहेत ते सर्व महसुली अधिकाऱ्यांनी आणि ज्याला ज्याला तुकडेबंदीच्या या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये इंटरेस्ट आहे अशा सर्वांनी ते वाचले पाहिजेत. म्हणजे त्याच्या बाबतीतली जी काही स्पष्टता आहे ज्याची क्लॅरिटी आहे ती येईल. तेव्हा
तुकडेबंदी कायद्याच्या कलम 36 ब अंतर्गत जी शब्दरचना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्यात लिहिलेलं आहे की कुठल्याही दिवाणी न्यायालयात किंवा मामलतदार न्यायालयात दाखल झालेल्या कोणत्याही दाव्यामध्ये स्टे द्यावा आणि त्याचा तोडगा काढण्यासाठी तो मुद्दा सक्षम अधिकाऱ्याकडे रिफर करावा. म्हणजे जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी ज्यांच्याकडचा केस असेल ती त्यांच्याकडे पाठवली पाहिजे. त्यांच्याकडून निर्णय करून घेतला पाहिजे आणि मगच तो चालवला पाहिजे. विशेष म्हणजे हे मराठीतून लिहिलेलं असल्यामुळं आता अनेक लोकांना ते वाचता येऊ शकेल. म्हणून या कायद्याची अंमलबजावणीची यंत्रणा कोण असते? महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र शासनात कोण? महसूल विभाग. महसूल विभागाचे प्रमुख कोण? महसूल विभागाचे प्रमुख असतात महसूल मंत्री. प्रशासकीय प्रमुख असतात अप्पर मुख्य सचिव महसूल. त्याचे पण 2 विभाग पडतात. एक तुकडेबंदीच्या तरतुदींची अंमलबजावणी करणारा विभाग आहे, त्याला महसूल विभाग म्हणतात. आणि जे तुकड्यांचं एकत्रीकरणाचं काम चालू होतं, योजना जेव्हा चालू होती तेव्हा जे काम करत होते त्यासाठी आहे भूमी अभिलेखचा विभाग. मग तुकडेबंदीच्या कामामध्ये विभागीय आयुक्तांचं सुपरविजन असतं. त्या विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी असतात, त्यांचे ते अधिकार असतात. जिल्हाधिकारी यांच्या व्याख्येमध्ये उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी जे काम करतात त्यांचा समावेश होतो. हे अधिकार खूप मोठं काम असेल तर तहसीलदारांना दिलेले असतात. आताही तहसीलदारांना बरेच अधिकार दिलेले आहेत. अनेकदा तहसीलदारांना जे अधिकार दिले ते नायब तहसीलदारांना देखील दिलेले असतात. त्याच्या खाली क्षेत्रीय काम करण्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठी अशी ही यंत्रणा आहे. एकत्रीकरणाच्या बाबतीत जमाबंदी आयुक्त, त्याच्यानंतर प्रत्येक विभागासाठी एक उपसंचालक भूमी अभिलेख असतात. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख असतात. पूर्वी जेव्हा काम चालू होतं एकत्रीकरणाचं तेव्हा एकत्रीकरण अधिकारी होते, सहाय्यक एकत्रीकरण अधिकारी होते. प्रत्येक तालुक्याला आजही उप अधीक्षक भूमी अभिलेख आहेत आणि त्यांचे मग सर्वे करणारी जी यंत्रणा असते खाली, निमतानादार आहे, शिरस्तेदार आहे, सर्वेअर आहे, हे सगळी यंत्रणा खाली क्षेत्रीय कर्मचारी. आणि हे दोन्ही विभाग, महसूल विभाग सातबारा यांच्याकडे असतो, नकाशा यांच्याकडे असतो. तेव्हा हे दोन्ही विभाग आयसोलेशन मध्ये काम करू शकत नाहीत. त्यांना एकत्रित समन्वयानं काम करावं लागतं आणि या दोघांना मिळूनच आपण हा महसूल विभाग म्हणतो. अशी ही साधारण यंत्रणा आहे. तेव्हा तुकडा जर का पडला तर त्या तुकडा पडला तर तो व्यवहार अवैध ठरवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. तो ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. तो नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. ते कोणत्याही कोर्टाला वापरता येत नाहीत. दिवाणी कोर्टालाही नाही, कुठल्याही कोर्टाला नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट त्यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्युरिडिक्शन मध्ये कोणतेही निर्णय घेऊ शकतं. त्यांचे अधिकारी तर कधीच नाकारता येत नाही. पण सर्वसामान्य जी न्यायालये आहेत ज्यांच्याकडे ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी ज्युरिडिक्शन नसते, अशा कोणत्याही न्यायालयाला या कामामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. मग हे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार जिल्हाधिकारी वापरत, उपजिल्हाधिकारी वापरत, तहसीलदार वापरत, नायब तहसीलदार वापरत, मंडलाधिकारी वापरत किंवा तलाठी वापरत, हे अधिकार दिल्यानंतर वापरणारी जी यंत्रणा आहे ती हीच यंत्रणा आहे. यांनाच त्याचा निर्णय करता येईल, यांनाच त्याच्याबाबतीत नोंदी घेता येतील, नोंदी मंजूर करता येतील, नामंजूर करता येतील. याच्यासाठीची यंत्रणा तहसीलदार किंवा मंडलाधिकारी यांचा निर्णय असेल त्याच्यावरती उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अपील होईल. तहसीलदारांचा निर्णय असेल त्याच्याकडे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अपील होईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील होईल, विभागीय आयुक्तांकडे जाईल, हवं तर शासनाकडे जाईल. पण ही सगळी यंत्रणा जी आहे ही यंत्रणा कायद्यानं ठरवून दिलेली यंत्रणा असल्यामुळे या यंत्रणेला वगळून हल्ली एक प्रथा सुरू झालेली आहे. जेव्हापासनं तुकडेबंदीचे व्यवहार नोंदणीचे बंद झाले, त्याच्या फेरफार नोंदी घेण्याचं बंद झालं, तेव्हापासून अनेकांनी क्लुप्ती म्हणून एकमेकाच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयात दावे दाखल करायचे, दिवाणी न्यायालयात हा प्रश्न उपस्थित करायचा आणि तिथे व्यवहार रद्द करून घ्यायचे. अशासाठी अनेक दावे दाखल केले. आता हा तर 79चा दावा आहे. आपण आज 23 मध्ये आहोत, 2023 मध्ये आहोत. दरम्यानच्या काळामध्ये पाईपलाईन मध्ये खूप दावे असे दाखल झालेत आणि लोक असं नेहमी करतात, इकडे न्याय मिळत नसेल तर तिकडचा दरवाजा ठोकून पाहायचा, तेव्हा इकडचा नाही मिळाला तर तिकडे टकटक करायची. अशा पद्धतीने सिव्हिल कोर्टामध्ये असे अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. पण त्याच्यात आता सुप्रीम कोर्टानं जी काही याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे, अत्यंत स्वच्छ अशी क्लॅरिटी दिलेली आहे. त्यामध्ये अत्यंत स्पष्ट आहे की ज्याचे अधिकार त्यानेच वापरले पाहिजेत, इतरांच्या कामामध्ये कुणालाही ढवळाढवळ करता येणार नाही आणि त्यामुळे आता न्यायालयाला देखील यामध्ये करता येणार नाही. अर्थात हे सगळं जे काही आपण चर्चा केली हे
चालू असलेल्या तुकडेबंदीचा जो सुप्रीम कोर्टातला SLP आहे त्याच्याशी काही संबंध नाही. हे कलम 9, कलम 36, कलम 31 या संदर्भात म्हणजे जे तुकडे आहेत आणि तुकड्यांचा जर का खरेदी व्यवहार झाला तर तो रद्द करायचा की नाही याच्या संदर्भातला निर्णय कोणी घ्यायचा याच्या संदर्भात हे जे आहे हे प्रकरणच वेगळं आहे. म्हणजे आपण अलीकडं मागे जे अनेक व्हिडिओ केलेत आणि अनेक वेळा चर्चा करत होतो तुकड्यांची खरेदी होणार की नाही त्याच्याशी संबंधित नाही, पण खरेदी झाल्यानंतर तो जर अवैध ठरवायचा असेल तर तो कोणी ठरवायचा? तो आपोआप होतो का? नाही. कोर्ट करू शकतं का अवैध? नाही. कोण करू शकतं? मग त्यासाठी जी यंत्रणा आहे मग ती तहसीलदार आहेत, मंडलाधिकारी आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, नायब तहसीलदार आहेत आणि जिल्हाधिकारी आहेत. ही जी यंत्रणा आहे तेच हे करू शकतात आणि त्यांनाच ते अधिकार आहेत. त्यांनीच असे व्यवहार अवैध आहेत असं घोषित करायचं आहे आणि कलम 9 मध्ये त्याची प्रक्रिया दिलेली आहे. कलम 9 मध्ये ते दिलेले आहेत आणि त्यासाठीच्या अटी आपण पाहिल्यात. लोकल एरिया आहे का पाहिलं पाहिजे, प्रमाणभूत क्षेत्र आहे का पाहिलं पाहिजे, प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा खरेदी व्यवहार झाला का ते पाहिलं पाहिजे. तो नियमित होण्याजोगा 65 पूर्वीचा आहे का पाहिलं पाहिजे. तो 2017 पूर्वीचा 25% देऊन नियमित होण्यासारखा आहे का पाहिलं पाहिजे. तो नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे वगळला गेला की हे सगळे निकष लावल्यानंतर हे सगळ्या निकषांमध्ये कुठेच तो नियमित होण्यासारखा नाही किंवा वगळलेला नाही. मग तो रद्द केला पाहिजे आणि प्रत्यक्षात खरेदी झालेली असली पाहिजे. आता हातावरची जी 1979 ची बुलढाणा जिल्ह्यातली केस होती, त्या केसमध्ये सावकाराकडे किंवा ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं, त्यांच्याकडे खरेदी दिली. मात्र प्रत्यक्षात ताबा हस्तांतरित झाला नाही. त्या खरेदी खताची अंमलबजावणी कधीच झाली नाही, अशी ती केस होती. मात्र त्यात झालेल्या वादातनं वादी प्रतिवादी कोर्टात गेले. मग तालुक्याच्या कोर्टापासून जिल्हा कोर्टात, जिल्हा कोर्टात मात्र एका लेखी म्हणण्यामध्ये या कायद्याचा संदर्भ आला आणि जिल्हा न्यायालयानं तो व्यवहार रद्द केला. उच्च न्यायालयानं तो कायम केला आणि सुप्रीम कोर्टानं तो दोन्ही उच्च न्यायालयाचा आणि जिल्हा न्यायालयाचा निकाल रद्द केला आणि त्यांनी सांगितलं की हे ज्याचे अधिकार त्यांना वापरू द्या. तुम्हाला हे करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचं साधारण ही केस आहे. इंटरेस्टिंग केस आहे. जरूर आपण वाचा. इंग्रजी, मराठी दोन्ही जजमेंट्स जे आहेत ते जजमेंट्स या कायद्यातलं कलम 9, कलम 36 कलम 36 आणि 31 हे कलम पण वाचा. हे सर्व संदर्भ यासोबत जे फोल्डर आहे, जे आपण मेंबर ओन्ली डाउनलोड म्हणतो, त्याच्यामध्ये जर ॲक्सेस मागायचे असेल, आपल्याला इच्छा असेल तर जरूर मागा. आपल्या मित्रपरिचितांना देखील पाठवा. ज्यांना याचा उपयोग होईल अशांना पाठवा. हल्ली तुकडेबंदीवरती खूप चर्चा होते, पण कायदा आणि त्यातले बारकावे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते त्याच्यामध्ये आणखी क्लॅरिटी आणतात. म्हणून हे महत्त्वाचे 2 म्हणजे एक जजमेंट की ज्याचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध झालेला आहे. हे आपल्यासाठी उपलब्ध याच्यामध्ये ठेवतात. आपल्याला जर का सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन घेता आले तर निश्चित घ्यावेत. जर आपल्याला कुठेच मिळाले नाही तर या व्हिडिओच्या खाली जे जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये डाउनलोड लिंकमध्ये आपल्याला मिळतील किंवा कॉमेंटमध्ये मिळतील. जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपण निश्चित लाईक करा. प्रथमच पाहत असाल, यापूर्वी पाहिलाच नसेल हे चॅनल, तर आपण सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनी ज्यांनी पाहिलं नाही त्यांनाही पाहायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.